नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण सगळ्यांनी एक गोष्ट कायम ऐकलेली असते, ती म्हणजे प्रशासनामधले हे जे अधिकारी आहेत ते पैसे खाणारे असतात. त्यांनी खूप पैसे खाल्लेले असतात. प्रत्येक काम करण्यासाठी ते पैसे खातात आणि जर त्यांना पैसा मिळाला तर ते कोणतेही काम करतात, नियमबाह्य काम करतात. पैशासाठी ते कोणतेही नियम मोडायला तयार होतात असं आपण कायम ऐकलेलं असतं. आणि जर एखादी अधिकारी प्रामाणिक असेल, तिला पैसे खायचे नसतील, अवैध कामं करायचे नसतील, नियमबाह्य कामं करायचे नसतील, तर अशी अधिकारी टिकूच शकत नाही, हेही तुम्ही ऐकलं असेल. जे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी असतात, एक तर त्यांचं निलंबन होतं किंवा त्यांच्या कायम बदल्या होत जातात. हेही झालेलंच आहे. निलंबनाची अशी सेम केस झालेली आहे. आजचीच बातमी आहे जी खूप जास्त ट्रेंड करते आहे. ते म्हणजे एका आरोग्य अधिकाऱ्याने आपल्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की मी नियमबाह्य काम करायला नकार दिला, नियमबाह्य टेंडर घेण्याला नकार दिला, म्हणून माझं निलंबन केलं गेलंय. पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य प्रमुखपदी असलेले भगवान पवार यांनी हे पत्र आपल्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. हे पत्र तुम्हाला मी दाखवतेच. तिथे असं म्हणतात की कोविड-19च्या काळामध्ये मी पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे. त्याबद्दल सर्वत्र माझं कौतुकही झालेलं आहे. आतापर्यंत माझ्या विरोधात कोणतीही गंभीर स्वरूपाची तक्रार झालेली नाही आहे. प्रशासकीय चौकशी कधीही झालेली नाही आहे आणि ह्या निलंबनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत. आणि पुढे एकदम खळबळजनक दावा आहे. ते असं म्हणतात की माझा सगळा रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून आणि हेतुपुरस्सर त्रास देण्याच्या हेतून 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहे. एक तर नियमबाह्य टेंडर घ्यायला नकार दिला, नियमबाह्य काम करायला नकार दिला आणि माझी जात, मी मागासवर्गीय असल्यामुळे मुद्दामून मला त्रास देण्यासाठी हे निलंबन केलं गेलं आहे. आणि ते जे म्हणतात की हे निलंबन माझ्या विरुद्ध कुठलीही तक्रार नसताना केलं गेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की तक्रार आलेली आहे मग निलंबन केलं गेलं. ते असं म्हणतात की माझं खच्चीकरण करण्यासाठी माननीय मंत्री महोदय यांच्या दबावामुळे केलेली ही कारवाई आहे. माननीय मंत्री महोदय म्हणजे कोण? तर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री. कोण आहेत आरोग्यमंत्री? तानाजी सावंत. तानाजी सावंत यांच्यावर 6,500 कोटी रुपयाचा ॲम्ब्युलन्स घोटाळा केल्याचा आरोप 3 महिन्यापूर्वी रोहित पवार यांनी लावलेला आहे. असं म्हणतायत की हे जे मंत्री महोदय आहेत तानाजी सावंत यांनी मला कात्रज येथील कार्यालयामध्ये वारंवार बोलवलं, नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे आणि इतर कामामध्ये मदत करण्याचा दबाव आणला. टेंडर प्रक्रिया तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. जे मंत्री असतात त्यांना ज्या कंपन्या कमिशन देतात त्या कंपन्यांना टेंडर देण्याचं काम करतात. आणि भगवान पवार हेच म्हणत आहे की मी असं नियमबाह्य टेंडर देण्याला नकार दिल्यामुळे माझं निलंबन झालेलं आहे. आता जातीमुळे आणि नियमबाह्य काम करण्यामुळे जर एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचं निलंबन होत असेल तर आपण आपला महाराष्ट्र कुठे घेऊन चाललेलो आहोत. आणि हे होण्यामागे कारण असतं ते म्हणजे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी. कोण आहेत? आरोग्यमंत्री, आमदार आहेत. आपणच निवडून दिलेलं आहे. त्यामुळे आपण निवडून देताना आपण अशा व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे की जेणेकरून ते त्या ठिकाणी पोचल्याच्या नंतर कुठलाही अवैध काम करणार नाही, नीट काम करतील. नाहीतर हे जे लोकांमध्ये पसरलेलं आहे की हे राजकारणी पैसे खाण्यासाठीच तिथे जातात आणि ते भरपूर पैसे खातात, ही जर प्रतिमा आपल्याला बदलवायची असेल तर आपल्या सगळ्यांना मिळून हे ठरवावं लागेल की जे प्रामाणिक लोक आहेत त्यांनी एकतर राजकारणात यायला पाहिजे आणि प्रामाणिक लोकांनाच आपण सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे. माझे हे सगळे व्हिडिओ बनवण्याचा हेतू पण हाच आहे आणि मला असं वाटतं की हाच संदेश आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. पण कितीही शिकलो ना तरी मनूंनी घातलेले संस्कार आपले अजूनही गेलेले नाही आहेत. माझ्या ओळखीतले कितीतरी अधिकारी मित्रमैत्रिणी आहेत जे मागासवर्गीय समूहामधून येतात आणि ते असं सांगतात की आम्ही अधिकारी जरी झालो तरी आमचे जे फ्रेंड सर्कल बनतात ते जातीचेच बनतात. म्हणजे वरच्या जातीचा एक वेगळा ग्रुप असतो, मधल्या जातीचा अजून एक वेगळा ग्रुप असतो, खालच्या जातीचा वेगळा ग्रुप असतो. ते एकमेकांना इन्व्हॉल्व नाही करून घेत, फक्त हाय बाय टाटा असंच करतात. बाकी त्यांचे ग्रुपिझम चालतात, कुरघोड्या चालतात, एकमेकांना खेचायचे प्रयत्न चालतात. अशा सगळ्या गोष्टी जातीनुसार चालतात. तुमच्या ओळखीत असे कोणते अधिकारी आहेत का ज्यांना ह्या गोष्टी फेस कराव्या लागल्या? तुमच्या ओळखीत असेही अधिकारी असतील की जे खरोखर प्रामाणिक काम करायचा प्रयत्न करतात मात्र त्यांना ते करताच येत नाही. ही सिस्टीमच अशी बनलेली आहे की ती तुम्हाला भ्रष्ट करतेच आणि तुम्हाला चुकीचे कामं करायला प्रवृत्त करते किंवा तुम्हाला नाईलाजानी टेंडरवर सह्या कराव्या लागतात, चुकीचे असले तरीही. तसं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता ह्या गोष्टी आधीपासून प्रशासनामध्ये आहे हे कुणीही नाकारत नाही आहे, पण अशा गोष्टी कमी झाल्या पाहिजे याच्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत.